आर्टिस्ट्री या संस्थेच्या वतीनं एक सामाजिक संस्थांचं प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आलं आहे। त्या ठिकाणी देणे समाजाचे ही संकल्पना राबवली गेली आहे। डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली। मला सांगितलं की तू बाबा रे या दरवाजापाशी बस आणि तू रे या दरवाजापाशी बस। म्हटलं समजा मी जर पळून गेलीच या दोन दरवाजातच जाईल ना, त्यामुळे म्हटलं तुम्ही दोघं इथे बसा आणि तेव्हा 3 ची सीट असते। म्हटलं मी याच्यावर झोपते, अमरावती आलं की उठवून द्या। काय त्यांचंही काम झालं, माझंही झालं। त्यामुळे हा ज्या सहजतेने करता येणाऱ्या गोष्टी आहेत काय, मग खूप दिवसांनी मला ते टिळक जेव्हा त्यांना अटक झाली मंडल्याच्या तुरुंगात जाताना ते अगदी कसे झोपेतून उठले ही कथा मी वाचली आणि म्हटलं आपणही असंच केलं होतं। म्हणजे इतकी सहजता तुमच्या आयुष्यात आली पाहिजे, त्याच्यात विनोद असला पाहिजे। त्या विनोदाची झागर जर तुमच्या सगळ्याला आली ना तर काय बहार येते बघा। आयुष्य छोटंसंच आहे। पती पत्नींचा असणारा विश्वास तो जास्त महत्वाचा आहे। तुम्ही किती विश्वासाने जगता, तर प्रत्येक जोडप्याने आपल्या पार्टनरसोबत निश्चित विश्वास दाखवला पाहिजे। ती परिपक्वता तुमच्यात असली पाहिजे, तेवढं सामावून जाणं असलं पाहिजे कामामध्ये। मग ते कुठलेच असो ना काय, मी कधीच मला असं वाटत नाही माझ्या आयुष्यात 400 रुपयात घर चालवायला लागतं म्हणून कुरकुर केली असेल। रवी कमी पडले पण मी नाही पडले, कारण मी प्रत्येक काम शिकलो आणि सगळे कामं मी दूध विकण्यापासून तर भाजी विकण्यापासून तर घर चालवण्यापासून तर जात्यावर दळण्यापर्यंत तर कंदीलचे काच पुसणे, दिवा लावणे हे सगळं मला यायचं, शिकली मी। कला होती ती, कंदीलचा काच पुसून का त्याच्या कडेने हात कापतो, मग मोठ्या कारागिरीने पुसावं लागतं। ती आल्या पाहिजे आणि ह्या तुम्हाला आश्चर्य या सगळ्या गोष्टी मला तिथल्या लोकांनी शिकवल्या। ज्या आदिवासी स्त्रिया आहेत, साधनाताईंकडे जेव्हा आम्ही लग्न झालेलं होतो तर आम्ही बाबांना भेटायला गेलो। तर साधनाताईंनी मला एक गोष्ट सांगितली, तेवढे स्मिता म्हणे बाबांकडे कोणी आलं म्हणजे मी काय केलं हे काही खूप महत्वाचं नाहीये, पण बाबांकडे जर कोणी आलं तर तो उपाशी गेला नाही पाहिजे।